श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा मंत्र जो कोणी लक्ष देऊन ऐकेल त्याची सर्वात मोठी इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील. जर का हा मंत्र तुमच्या समोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान ठरला आहात. त्यामुळे या मंत्राकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि त्या सोबत हा मंत्र तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पाठवा. चला तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. अपेक्षा ही स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा, स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की त्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. जी गोष्ट आपली कधी नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथे विषय सोडून द्यायचा. स्वामी सांगतात, वेळ कोणाचीही सारखी नसते. रडावं तर त्यांनाही पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते. बाकी सुंदरता आणि पैसा तर दूरवर साथ देत नाही. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचेही चांगले व्हावे असे ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनात चांगल्या वाईट अनुभवांची शिवदोरी कायम सोबत असली की पुढची पावलं चुकत नाहीत. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जायला उशीर झाला म्हणजे हरलास असे नाही, तर उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात तीक्ष्ण हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिनधास्त जगायचं. स्वामींचे नाम तल्लीनतेने, आत्मीयतेने, एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात, चित्त शुद्ध होते, मन शांत होते, आपल्याला उत्तम यश मिळते, कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात, आपल्या मागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे, फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. त्या व्यक्तीचं मन सुंदर असतं ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि त्याच्या शब्दात आपुलकीचा झरा खळखळता असतो. अशा व्यक्तीस देव स्वतः शोधत येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत आणि राजासारखे थाटात जगा. एखाद्या श्रीमंताला विचारायला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना? स्वामींचा आशीर्वाद मिळतो त्यांना जे असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधीच होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशाला जेव्हा भोग पडते ना, तेव्हा सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव. स्वामी लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा, खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनांचा विचार करूनच खेळा. कारण दिवस जरी 24 तासाने बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाला बदलत असते. आणि म्हणूनच मंडळी, आपल्या जीवनाचे कल्याण करून घेण्यासाठी स्वामी सदैव आपल्या सोबत राहावेत म्हणून त्यांचे नामस्मरण तर करावेच लागेल ना. स्वामींना दुसरं काही नको असतं, फक्त ते नामस्मरणानेही खुश होतात. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर स्वामी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून देतील. जी पण पैशासंबंधीची, नातेसंबंधांविषयीची कुठलीही तुमची इच्छा तीव्र असेल ती इच्छा स्वामी 100% पूर्ण करणार. फक्त हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः.
ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धन संपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय
प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुर धनसंपत्ती देई नमः।